सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाकडे दमदार वाटचाल चालू आहे. जर सर्व काही सुरळीत झालं तर जानेवारी 2026 आपला सुवर्ण महोत्सव कार्यक्रमच आहे. त्यामुळे सर्वांनीच ऐकत असतात प्रत्येक मराठी माणसाने. पण त्या मागे सुद्धा काही गोष्टी असतात, काही कथा असतात, काही किस्से असतात. मुकुंद सराफ त्यांची माझी ओळख पारणे साहित्य गटावर झाली. त्यानंतर मुकुंद सराफ हे धार्मिक व्यक्तिमत्व आहे. संत साहित्याचा त्यांचा दांडका अभ्यास आहे, व्यासंग आहे. बऱ्याच देव येतात, त्यांचे लेख वगैरे येतात. आणि त्यांची माझी ओळख झाल्यावर मला असं वाटत होतं त्यांचा गीत रामायणावरचा कार्यक्रम आपण करूया. ऑक्टोबर महिन्यापासून चालू होतं. मग शेवटी मला वाटलं का एप्रिलमध्ये इंग्रजी रामनवमी आहे त्या अनुषंगानेच ठेवूया. त्यामुळे ते औचित्य साधून गेल्या रविवारी रामनवमी होती. काल हनुमान जयंती झाली. आता त्यापुढे मी त्यांची ओळख करून दिला अनगामुळे सांगतो त्यांची ओळख करून दिली. नमस्कार. आजचे आपले सन्मान यावरचे श्री मुकुंदजी सराफ, अंधेरी वाचन कट्ट्याचे संचालक श्री पाटील सर आणि उपस्थित रसिक श्रोते, अंधेरी वाचन कट्ट्यातर्फे मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी, प्रथम मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे, नंतर सरांची ओळख करून देणार आहे. जनमानसात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मराठी भाषा टिकून राहावी यासाठी अत्यल्प दरात गेली अनेक वर्ष घरपोच वाचनालय चालवणारे प्रदीपजी, अंधेरीमध्ये वाचनकट्टा यशस्वीपणे चालवणारे प्रदीपजी, नाट्ययात्रा चालवणारे आपले प्रदीपजी, आलेल्या संकटावरून मात करून पुन्हा तेवढ्याच उत्साहाने व तळमळीने काम करणारे प्रदीप सर यांचे नाव आता अंधेरीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आपणास माहिती आहे की पुणे स्थित युनिक फीचर्स या प्रकाशन संस्थेच्या वृषाली जोगळेकर यांनी पाटील सरांची फोनवर मुलाखत घेतली व ती फेसबुकवर प्रस्तुत केली. पाटील सर यांच्या कार्याची दखल नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. प्रदीपजी, आम्हाला तुमचा साथ अभिमान वाटतो. आपण अंधेरी वाचन कट्ट्याचे मध्ये तर अंधेरीची शान आहात. प्रदीपजींचं अभिनंदन करण्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्ही चालवत असलेल्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या युनिक फीचर या प्रकाशन संस्थेच्या पोर्टलवर अक्षर यात्रा घरपोच वाचनालय अंधेरी वाचन कट्टा व इतर कामाविषयी वृषाली जोगळेकर यांनी एक लेख प्रस्तुत केला होता. तो वाचून पुण्याच्या सुहास किर्लोस्कर यांनी त्यांना फोन केला व आनंद व्यक्त केला आणि भेट म्हणून त्यांना ती पुस्तकंही त्यांनी पाठवलेली आहे. म्हणजे हा त्यांच्या ठेवलेला अभिमानाचा ठेवा. असे ह्या प्रदीप पाटील सरांशी आपण निगडीत आहोत, त्यांच्या अंधेरी वाचन कट्ट्याचे सभासद आहोत. ही खरोखरच आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. आता मूळ कार्यक्रमाकडे येऊयात. अंधेरी वाचन कट्ट्याच्या 41व्या कार्यक्रमाचं पुष्पगुंफ पाहिला आज श्री मुकुंदजी सराफ आलेले आहे. त्यांचा परिचय. मुकुंद सराफ यांची जन्मतारीख 4/4/44. मंडळी, गंमत लक्षात आली? 4/4/44. सगळे 4/4ची आकडा लक्षात आहे. हा योगायोग. BCom LLB CAIIT स्टेट बँक ऑफ इंडियातून 39 वर्षांनंतर निवृत्ती घेऊन लेखनास प्रारंभ. सुरुवातीला काही स्पर्धांमधून भाग घेतला. सुधीर मोघेंच्या सांजये गोकुळी कवितेच्या रसग्रहणानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्यानंतर कार्यातील अभूतपूर्व मासिकात सातत्याने लेखन. अभूतपूर्वमधील निवडक लेखांचे पहिले सरासरी 2007 साली प्रकाशित झाले. आकाशवाणीतील अस्मिता वाहिनी व पुणे व गोव्यातील 31 केंद्रे व उपकेंद्रांमधून मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ या मालिकेचे एकाच वेळेस प्रसारित झालेल्या मालिकेचे संहिता लेखन.
त्याचे निवेदन धनश्री लेणे आणि किशोर सोबण यांनी केले होते. आकाशवाणीवरील पुन्हा प्रपंच, मला वाटतं ही मालिका सगळ्यांना आठवत असेल. काय केले हो, काही खूप लोक हो सगळे रसिक त्यांनी पाहत होते, मला पण हे आठवते. अवतीभवती अशा कार्यक्रमांसाठी लेखन. कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त आकाशवाणीवर एका खास कार्यक्रमाचे संहिता लेखन, सादरीकरण आणि सूत्रसंचालन केलं होतं प्रदीप भेडे आणि प्राची किरकिरे यांनी. अभूतपूर्व मासिकाची निवडक व्यक्तिचित्रात्मक लेखांचे चित्रावरील मानकरी या पुस्तकाचे प्रकाशन. 2008 साली काव्यनव्हे हा अमृतसंचय या गीतरामायणातील सर्व गीतांचे रसग्रहण करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन. आज आपण त्याच्यावरच सुरुवात करून ऐकणार आहोत. ताऱ्यांचे जग, अश्लेषा, मुक्त आनंदवन, दैनिक भीमातील, समाचार, आम्ही डोंबिवलीकर अशा विविध दिवाळी अंकातून लेखन. आजही अभूतपूर्व व काही दिवाळी अंकातून लेखन. माणिक वर्मा, बालगंधर्व, भाऊ मराठे, ललित कलादर्श अशा अनेक कार्यक्रमांचे संहिता लेखन व सादरीकरण सूत्रसंचालन आपण केलेले आहे. असे नवीन दिनानाथला 2 कार्यक्रम, एक बिलबदल, पु ल गरिमा व बापूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त केलेला. देठ की हो हिरवा, मस्त नावे, ज्येष्ठ नागरिकांनी गायलेल्या जुन्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. माझा मराठाची बोलं कौतुके, अमराठी गायक गायिकांनी गायलेली मराठी गीते असे कार्यक्रम आपण सादर केलेले आहेत. तर अशा ह्या मुकुंदजी सराफ यांच्या मी पुढची सूत्र देते आणि गीतरामायणाचा कार्यक्रम समयोचित जो प्रदीप सरांनी आयोजित केलेला आहे तो आता मी सादर करण्यासाठी आपल्याला विनंती करतो. मला पाटील सरांबद्दल खूप बोलायचं होतं, पण ते आपल्या सभासदांनी ऑलरेडी सांगून झालंय. पण तरी देखील मी सांगू इच्छितो की प्रदीप पाटील म्हटल्यावर मला एकच आठवतं, कोलंबसाचं गर्भगीत कुसुमाग्रजांचं. आणि त्याच्यातली एक ओळ म्हणजे अनंत आमुची दयाशक्ती अनंत आशा किनारा तुला पामराला, असं मला पाटील साहेबांबद्दल नेहमी म्हणून असं वाटतं. इतक्या मोठ्या शारीरिक धक्क्यांना सावध माणूस इतकं काय काम करतो, खरोखर आश्चर्य वाटावं. वर्षातनं एकदा दुबईला जातात. त्यांचा एक मुलगा त्यांनी पर्यावरणाला वाहून घेतलेला आहे. अशा प्रदीप सरांच्या मार्फत आम्हाला कार्यक्रम करायला मिळतो आहे. हे खरोखरच आमचं भाग्य आहे. आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार, मी प्रतिभा मुकुंद सराफ. आपल्याला माहिती की गेल्या रविवारी नुकतीच चैत्र शुद्ध नवविद्या रामजन्माचा सोहळा संपन्न झाला. तसंच कालच 12 तारखेला म्हणजे चैत्री पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव संपन्न झाला. तर एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, रामभद्र, रघुनाथ, सत्यप्रिय, रणकर्कश, कोदंडकारी असे हे श्रीरामाचं रूप. तर या नीलवर्ण घनश्यामाचं रूप आपण मनात साठवून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हॅलो. 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 अशा 2 रामनवमीच्या मध्यंतरीच्या काळात पुणे केंद्रावरच नव्हे तर अखिल भारतीय आकाशवाणीच्या इतिहासात एक साहित्यिक, सांस्कृतिक आणि सांगीतिक चमत्कार घडला. एकाच गीतकाराने लिहिलेल्या, एकाच संगीतकाराने स्वरबद्ध करून स्वतः गाऊन किंवा इतर गायकांकडून गाऊन घेतलेल्या, एकच संगीत संयोजक आणि निवेदक असलेल्या आणि सलग वर्षभर प्रसारित झालेल्या एकमेव द्वितीय आणि न भूतान भविष्यती अशा त्या चमत्काराचं नाव होते गीतरामायण.
गीतरामायण म्हणजे जणू महाराष्ट्र शास्त्राच्या काळातील 56 गीतांचा लखलखता हारच. आणि त्यातील प्रत्येक गीत म्हणजे हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतं. महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील 24,000 संस्कृत श्लोक केवळ 56 गीतात शब्दबद्ध आणि स्वरबद्ध करणे ही केवळ एक अशक्यप्राय गोष्ट होती. पण शब्दप्रभू गदिमा आणि स्वराधीश बाबूजी या आधुनिक रामलक्ष्मणांच्या जोडीने गीतरामायणाचं शिवधनुष्य केवळ पेललेच नाही तर त्याचं इंद्रधनुष्य केलं. त्याचबरोबर सर्व गीतांना प्रभाकर जोगांचे संगीत संयोजन आणि पुरुषोत्तम जोशींचे निरूपण अशी अनुपमेय साथ लाभल्याने अगदी पहिल्या गीतापासूनच गीतरामायणाचे आकाशाशी जोडलेले नाते असे म्हणायला हरकत नाही. महाभारताच्या लेखनासाठी 14 विद्या आणि 64 कलांचे आराध्य दैवत महर्षी व्यासांचे लेखनिक झाले, तर माडगुळकर कुलोत्पन्न साक्षात गजाननाच्या देवी लेखणीतून गीतरामायण साकारले. महाभारतात दिव्यदृष्टी लावलेला संजय कुरुक्षेत्रावरील कौरव पांडवांच्या युद्धाचे वर्णन हस्तिनापूरचा अंधसम्राट धृतराष्ट्र महाराजांना ऐकवतो. तसेच गीतरामायण निवेदकाच्या माध्यमातून एखाद्या चित्रपट दृश्यांसारखे आकार घेते. पण आपले चरित्र गाणारे राजपिंडे बटू आपलेच सुपुत्र आहेत याचे प्रभू रामचंद्रांना माहिती नसते आणि आपण ज्यांचे चरित्र गायन करत आहोत ते आपलेच पिताश्री आहेत याची लवाकुशांना कल्पना नसते. हाच संपूर्ण गीतरामायणाचा गाभा आणि गाभारा आहे. स्वयंश्री रामप्रभू ऐकती या पहिल्या गीताबद्दल सुद्धा एक छोटासा किस्सा आहे, त्यात आपण ऐकणार आहोत की श्रीराम त्या गीतामध्ये सुरुवातीला श्रीराम श्रीराम अशा लवाकुशांच्या आवाजातील कोवळी जपण्यासाठी बाबूजींनी आपल्या धर्मपत्नी ललिताबाई आणि माणिकवर्मांना ऐत्या वेळेला स्टुडिओमध्ये बोलवून घेतलं. आणि आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगतो की त्यावेळेला श्रीधर फडके हे गटप्रसुटी हॉस्पिटलमध्ये होते, तरीही ही समयसूचकता बाबूजीने दाखवली. हे खरोखर म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. स्वयंश्री रामप्रभू ऐकती. सरयू तीरावरील अयोध्या मनोनिर्मित नगरी या अयोध्या नगरीचे वर्णन असलेला गीता गदिमा नगररचना तज्ञ असल्याचा भास होतो. महाराष्ट्राचे कालिदास म्हणून गौरवल्या गेलेल्या द्रष्टा गदिमांच्या कविकल्पनेतील अयोध्या मेघदूतातील अलका नगरीच्या अगदी जवळ जाते. आणि ह्या गाण्याच्या 2 मूळ गायिका आहेत, मंदाकिनी पांडे आणि प्रमोदिनी जोशी. मंदाकिनी पांडे, आपण मालतीताई पांडे यांचं तर नाव ऐकलंच असेल. मालतीताईंचेच बहीण मंदाकिनी पांडे. तर आम्ही शक्यतो जे मूळ गीतरामायण पुणे आकाशवाणीवर प्रसारित झालं होतं ते ओरिजिनल तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्या 2 ओळी ऐकूया. शरयू तीरावरील अयोध्या मनोनिर्मित.
संस्कृत गीतरामायणाचा मराठी अनुवाद करण्याची गरिमांनी सांगितलेली पूर्वपीठिका तर थक्क करणारी आहे. छंद जाण्यात्यापणीचा तीर्थे काव्याची धुंडली, छंद जाण्यात्यापणीचा तीर्थे काव्याची धुंडली, कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची बांधली. तुम्हाला मी मगाशीच बोललो, 1 एप्रिल 1955 रामनवमीला हा कार्यक्रम सुरू झाला. झंकाराल्या कंठवीणा मिळे चांदण्याला सूर, झंकाराल्या कंठवीणा मिळे चांदण्याला सूर, भावमाधुर्याला आला महाराष्ट्री महापूर, भावमाधुर्याला आला महाराष्ट्री महापूर, देववाणीतील तेज शीतळाले माझ्या ओठी, देववाणीतील तेज शीतळाले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे झाले चांदणे मराठी. असं म्हणतात की गरिमांनी मोरोपंतांची 108 रामायणं वाचून काढली होती. त्यांनी स्वतःसुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे या गीतरामायणावर. त्याच्यात त्यांनी तुळशीदासांच्या रामायणाचा आढावा घेतलेला आहे. तर आपल्याच गीतगोपाल महाकाव्यात देवासाठी अजन्माजन्म शब्द वापरणारे संत एकनाथ महाराजांनंतर गदिमा मराठीतील एकमेव कवी ठरतात. यावरूनच त्यांच्या दैवी प्रतिभेची गरुडभरारी लक्षात यावी. आपल्याला माहिती आहे का की गीतरामायणाचा पहिला जाहीर कार्यक्रम आणि तो देखील विनामूल्य कार्यक्रम कुठे आणि केव्हा झाला? गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगुळकर आणि आनंद माडगुळकर यांच्या व्रतबंधानिमित्त त्यांच्याच पंचवटी बंगल्यावर ह्या कार्यक्रमास म्हणजे ह्याचा गीतरामायणाचा पहिला जाहीर कार्यक्रम त्या दोघांनी केला. आणि निवेदन अर्थातच त्यावेळी गदिमांचं होतं आणि गायक अर्थातच बाबूजी. तेव्हा अशी त्यांची सुधीर फडक्यांची गीतरामायणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या देवदुर्लभ कार्यक्रमाला रसिकांची इतकी गर्दी होती की तुम्हाला माहिती आहे पंचवटी बंगला त्यांचा शिवाजीनगर स्टेशनच्या जरा कॉर्नरला आहे. तर त्या परिसरातील जुना पुणे मुंबई रस्ता वाहतुकीसाठी त्यावेळी चक्क बंद करावा लागला होता. यानंतर बाबूजींनी मुंबई, पुणे तसंच महाराष्ट्रातील इतर भागात देखील जवळजवळ 88 जाहीर प्रयोग केले. त्यातली काही असे होते की त्यातल्या निवडक गाण्यांचे, तर काही होते 4 दिवसाचे संपूर्ण 56 गाण्यांचे. मला वाटतं आपल्यापैकी काही जणांनी ते कार्यक्रम नक्की ऐकले असतील, कारण गरिमांचे कार्यक्रम तेव्हा खूपच गाजलेले होते. तर आणखीन काय झालं की ह्या जाहीर कार्यक्रमामुळे बहुतेकांची समजूत अशीच आहे की संपूर्ण गीतरामायण म्हटलं की फक्त सुधीर फडके. पण मी आत्ताच मगाशी उल्लेख केला की आम्ही जी गाणी ऐकवणार आहोत ती ओरिजिनल पुणे आकाशवाणीवरली. तर त्यामुळे साधारणतः इतर गायकांची देखील गाणी आपल्याला ऐकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आपण आत्ताच बघितलं की शरयू तीरावरी अयोध्या निर्मित नगरी ह्याच काव्याच्या शेवटी एक ओळ आहे की सर्व अयोध्यावासियांची अवस्था मात्र कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी अशीच होती. तर अशी होती म्हणजे त्या दोघांना पुत्र सौख्य नव्हतं म्हणूनच अशी अवस्था होती. तर त्याच्यामुळे नंतरची जी कौसल्यमाची अवस्था सुधीर फडक्याने जी वर्णन केलेली आहे गद्य लिखित ते ललिताबाईंचं गाणं आहे. उगा का काळेच माझे उले पाहुणे वेली बरेची फुले. तर ह्याच्या आपण थोडे ऐकूया. ललिताबाईंचा आवाज किती छान लागलाय त्याच्यात बघूया. उगा का काळेच माझे उले.
आपल्याला थोडासा रसभंग वाटत असेल, पण आपल्याला बरीच गाणी ऐकवायची आहेत म्हणून आम्ही जरा ध्रुपदच ऐकवते. यानंतरचं आम्ही जे गीत निवडलं आहे ते महाराज दशरथांच्या तोंडीने आहे. तर अशी महाराणी कौसल्याची अवस्था बघितल्यावर साहजिकच दशरथ महाराजांच्या मनात येतं की उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणे. उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणे. हे गीत कोणी म्हटलं होतं ते मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच्या दोन अड्या ऐकूया आपण. चेहऱ्यावरून मला वाटतं की चांगले जाणकार रसिकांचा हा ग्रुप आहे. कुणाला आलं असेल तर जरूर सांगा, नाहीतर मी शेअर करते. आठवत आहे का कोणाला? खूप जुने गायक आहेत, बबनराव नावडेकर. त्यांचं एक आणखीन अतिशय माझं आवडतं गाणं होतं, रानात सांग कानात आपुले नाते मी भल्या पहाटे. ते आठवतं का तुम्हाला? अतिशय गोड गळ्याचे गायक होते बबनराव नावडेकर. त्याने हे दशरथ महाराजांचं गीत म्हटलेलं आहे. तर याच्यानंतर आपण पुढच्या गीताकडे जाऊया. असं सगळं बऱ्याच म्हणजे दशरथाने बऱ्याच कालावधीनंतर पुत्रकामेष्ठी यज्ञ केला पुत्रप्राप्तीसाठी. तेव्हा यज्ञकुंडातून यज्ञपुरुष प्रकट झाला आणि त्याने दशरथाला सांगितलं, दशरथा घे हे पायसना. भीमपलासमधलं एक अतिशय सुंदर रचना आपण आता ऐकूया. दशरथा घे हे पायसना. यथावकाश कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या दशरथ महाराजांच्या तिन्ही राण्या प्रसूत होऊन, आपल्याला माहिती आहे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 राजकुमार अयोध्येत जन्माला आले. आणि किती काळ लोटला तरी देखील अयोध्येतील नगरजन रामजन्माचेच हे गीत पुन्हा पुन्हा गात होते. अजूनही आपल्या तोंडी ते गाणं आहे, चैत्र मास त्याग शुद्ध नवमी निमित्ती रामजन्मला सखी रामजन्मला.
या गीताच्या खूप छान आठवणी आहे की एकतर रामनवमीचं गीत हे गदिमांना सगळ्यात जास्त लिहायला वेळ लागलेलं गीत होतं. पंचवटी बंगल्याच्या मागे तुळशी वृंदावनावर मांडी टोकून बसलेले गदिमा दर 2 तासांनी विद्यार्थी चौकशी करत होत्या, हो रामजन्म झाला का, रामजन्म झाला का. तर त्यामुळे गदिमा शेवटी वैतागून म्हणजे थोडं चिडून म्हणाले, अगं जन्म रामाचा होणार आहे, कुणा अण्णा माडगूळकरांचा नव्हे. शेवटी दुसऱ्या त्याची घटना अशी आहे की गाणं आत्ता होईल नंतर होईल अशी आशा करत करत गदिमांच्या मातोश्री बनुताई अतिशय व्युत्पन्न बाई होती. त्या आता गाणं होत नाही या आशेवर निराशेने पेंगायला लागल्या. तर या गीतामध्ये नंतर जो एक चरण आहे की पेंगुळल्या आतोपात जागत्या कळ्या, राम राम करीत पुन्हा उमलल्या खोड्या. तर आतोपात याचा अर्थ मला एका संस्कृत शब्दाचं त्यांनी एक आतप म्हणजे ऊन, आतपात पेंगुळल्या जागत्या कळ्या, राम राम काय काय करते पुन्हा उमललेल्या खोड्या. अशी एक या गीताची खूप छान आठवण आहे. आणि शेवटी एकदाचं गीत झालं आणि सगळ्यांनाच आनंद झाला. या गीताची एक थोडीशी पुढारी आठवण सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. रामनवमीच्या काही दिवस आधी पुण्याच्या सदाशिव पेठेतील राहाळकर राम मंदिरावर एक पाटी सळकली. देवळाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने यावर्षी रामजन्म होणार नाही. आणि मला वाटतं ते राहाळकरांचं राम मंदिर आजही सदाशिव पेठेत आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या गीताकडे जाऊया. स्वयंवर झाले सीतेचे या गीतात गदिमांची उत्तुंग प्रतिभा खरोखर आकाशाशी नाते सांगून जाते. या गीतात गदिमांनी केलेले विवाह सोहळ्याचे वर्णन इतके अप्रतिम आहे की श्रोत्यांना आपण लग्नमंडपात हजर असल्याचा भास होतो. आपला ज्येष्ठ पुत्र श्रीरामाला अभिषेक करावा असा विचार दशरथ महाराजांच्या मनात येतो. पण मंथराच्या नावाच्या दासीने बुद्धिभेद केल्याने मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास हे कैकेयीचे गाणं, आक्रमक गाणं एरवी मृदू आवाजाच्या गायिका कुमारिनी पेडणेकर यांनी त्या गाण्याला यथायोग्य न्याय दिला होता. कैकेयीच्या आक्रस्थळेपणाला दशरथ महाराजांची मूक संमती हीच त्यांची आज्ञा समजून वनवासाला निघालेल्या श्रीरामांना निरोप असला माझा घेता म्हटलेले सीतेचे पहिलेच गीत गाताना भारावलेल्या माणिक वर्मा म्हणाल्या त्या की मला क्षणभर असं वाटलं की मीच सीता आहे. त्यावेळचे कलावंत आपल्या
प्रत्येक कामात स्वतःला किती झुकून देत होते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही दोन्ही गाणी बॅक टू बॅक ऐकूया. मोडू नका वचनासनांना, हे कुमुदिनी पेडणेकरांचं, आणि लगेचच त्यानंतरचं माणिकताईंचं निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ध्रुव माफ करा, थोडा रसभंग होतोय, पण त्याला येण्यास श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या वनवासाला निघालेल्या तिघांना गंगा पार करून करतानाच नावाड्याचं अतिशय लोकप्रिय गीत जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हे गाणं आम्ही समूह गीताचा एक अजोड वस्तुपाठ म्हणून त्याच्या दोनच कृती आपल्याला ऐकवतोय. नंतर अयोध्येत परतलेल्या सुमंत मंत्रीमार्फत दशरथ महाराज भरत, कौसल्या व सुमित्रेला आणि नंतर श्रीरामाने भरताला केलेला उपदेश दोन्हीचं मुख अनन्यसाधारण आहे. जेव्हा दशरथाने विचारलं की शेवटी श्रीराम काय निरोप आहे त्याचा, काय आपल्याला त्यांनी सांगितलंय, तर हे अतिशय भावपूर्ण एक गीत आपल्यासमोर सादर करतात. शेवटी करिता नम्र प्रणव बोलले तुके मज श्रीराम. हा पण गाण्याचे गायक मला आपण ओळखाल, कारण भावगीतांचे जनक असं आपण त्यांना म्हणतो. बोलले तुके मज श्रीराम. सॉरी पण आता आपल्याला बरीच गाणी ऐकायची. गजानन वाटले करेक्ट नाही, ह्याच्यात नाही. ते थांबी सुमंता थांबगिरांमध्ये मालतीताई आहे. हे गाणं नुसतं सोलोच आहे गजानन वाटण्याचं. बरोबर आहे आपल्याला.
कैकेयीने कटकारस्थाने भरताला सिंहासन आणि रामाला 14 वर्ष वनवास मागून घेतल्यावर दशरथ महाराजांचे दाटाला चोहीकडे अंधार हे गीत ऐकल्यावर बाबूजी ध्वनिमुद्रण कक्षातल्या एका भिंतीला आधार घेऊन स्तब्ध उभे राहिले होते, अशी आठवण त्यावेळी सांगितली गेली होती. कैकेयीचं गाणं आहे की त्याचे ते 2 वर नेमके मागून घेते. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की रघुवंशी चरित प्राणाहून वचने प्रीत. तर ते जे कडवं आहे ते तुलसीरामातलं एका दोह्याचं भाषांतर गदिमांनी केलेलं की रघुकुल करीत सदाचरी आई प्राण जाई पर वचन न जाई. इतका सहज अनुवाद केला गदिमांनी, खरोखर थक्क व्हायला होतं. श्रीरामांना राज्याभिषेक होणार म्हणून आपल्याला नंदीग्रामवर म्हणजे आजोळावरून बोलवून घेण्यात आला आहे. अशा समजुतीने असलेल्या भरताला खरा प्रकार कळल्यावर मातानं तू वहिणी अशा शब्दात तो आपली सख्खी आई कैकेयीची निर्वंचना करतो. वसंतराव देशपांडे यांनी अतिशय आक्रमक शैलीत गायलेल्या या गीतानंतर बहुतेक मध्यंतर होत असे मते पूर्ण गाण्याचा कार्यक्रम असो किंवा गाण्यांचा असो. गीतरामायणातलं सर्वात लोकप्रिय सर्वात अर्थपूर्ण गीत त्या गीताकडे आपण वळूया. मी सांगायची गरज नाही, कारण त्या काव्यातली प्रत्येक ओळ म्हणजे जणू एक सुभाषित आहे. नुसतं यमन रागातील हे अतिशय सुंदर फडके सरांनी म्हटलेलं गीत आता आम्ही सादर करीत आहोत. पराधीरा आणि जगती पुत्र. पण ह्याचा पण एक कडव तरी ऐकूया मला वाटतं, नाही का? चालेल ना? एक
नेहमी म्हणतो की संख्येने 25वा म्हणजे रौप्यमहोत्सवी गीत असलं तर गीतारमणात या गीताला सुवर्णाचं मोल आहे. या गीताच्या बाबतीत आणखी एक आठवण अशी आहे की बहुतेक वेळेला हे गीत ऐकताना श्रोते इतके भारावून जात की टाळ्या वाजवायला सुद्धा विसरत, इतकं ते गीत श्रोत्यांच्या मनावर परिणाम करत असे. तर अशा वेळेला नेमक्या या क्षणाला विंग्यातून हा कार्यक्रम ऐकणारे पुलं पटकन माईकवरून येऊन म्हणाले, माणूस नेहमीच स्वराधीन असतो असं नाही, कधी कधी तो स्वराधीन सुद्धा असतो. त्याच्यानंतरचं एक गीत आहे, कोण तो कुठाला राजकुमार. ते यांनी म्हणजे श्रीरामांना मोहित करण्यासाठी ते गीत मालती पांडे यांनी गायलेलं होतं आणि अतिशय मधाळ आवाजातलं हे गीत आहे. तुम्ही बहुतेक ऐकलं असेल. प्रसंगावरचं सूडगे त्याचा लंकापती, विदीर्ण झाली शूर्पणखा ही दशरथाची कृती, सूडगे त्याचा लंकापती. हे गीत योगिनीताई जोगळेकरांनी गायलेलं होतं. योगिनीताई जोगळेकर म्हणजे तुम्हाला माहिती असते, गुढीदास संगीत संमेलन जे होतं त्या गुढीदास जगन्नाथबा पुरोहितांच्या ज्येष्ठ शिष्या, अतिशय चांगल्या लेखिका. तर असं गीत त्यांनी गायलं आणि त्या गीताबाबत बाबूजी एकदा म्हणाले होते की विद्यार्थ्यांनी हे गीत इतका उंचावर देऊन ठेवलं आहे की माझ्या कार्यक्रमात मी ते सहसा घेत नाही, इतकं प्रांजल होते त्यावेळची लोक. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया की एका गाण्यापुरती का होईना माझ्याकडनं रामसेवा घडली, हे माझं भाग्य. फिल इन द ब्लँक्स मधला भाग सांगतात. तर अशाच आपल्या वनवास प्रवासात दक्षिणेकडे मार्गक्रमण करत असताना शबरीनं एका आश्रमात, आपण जाणतोच शबरी आणि याच्यात खूप खूप गाणी आहेत, पण इथे बाबूजींनी मालती त्यांच्या आवाजात एक गाणं गाऊन घेतलं होतं, धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रम. आता ऐकवत नाही हो, कारण मालती त्यांचं एक गाणं आपण आत्ताच ऐकलं. शक्यतो आम्ही बघतो की बऱ्याच गायकांची गाणी आपल्या कानी पडावी, हा उद्देश आहे, दुसरं काय. त्याच्यानंतर रामायणातला आपण म्हणतो तसा एक अतिशय एकीकडे हृदयद्रावक प्रसंग, पण एकीकडे टर्निंग पॉईंट आपण त्याला म्हणतो की कांचनरूप
आणि राम कांचनमृगाला शोधायला निघाल्यानंतर मग सीतेने लक्ष्मणाला देखील पाहिलं. सॉरी, त्याच्या आधीचं एक जरा गाणं ऐकू का? नाही, नको ऐकूया. ठीक. तर त्या कांचनमृगाला पाहिल्यावर साहजिकच आपल्या इथे बऱ्याच स्त्रिया आहेत, त्यामुळे मला वाटतं येऊ लागली येते. या कांचनमृगाची म्हणजे सोन्याच्या त्याच्या कातड चोळी मला हवी असा स्त्री सुलभ हट्ट म्हणे सीतेने केला. आणि त्याचं एक अतिशय मालतीबाईंचं खूप छान गाणं आहे, ओढीता फुलके मी सहज पाहिला होता मज आण तो हरिणायो ज्ञानाथा. आता आपण ऐकत नाही, कारण ते गाणं बरंच पॉप्युलर आहे. आता ते सगळं झाल्यावर मग आधी राम त्या कांचनमृगाच्या शोधार्थ गेले, नंतर लक्ष्मणाला सीतेने पाठवलं आणि हे सगळं झाल्यावर साहजिकच यतिरूप घेऊन आलेल्या रावणाने सीतेला पळवून नेलं. तर असं आपल्याला वाटतं ना की श्रीरामांना चकवून गेल्या शक्ती मायाविनी, तर आपल्या सत्नाचा काय बरं पाडावा लागणार तिकडे. आणि मग आपल्याला हा साहजिकच प्रश्न पडतो की जर सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली नसती तर पुढचं रामायण घडलं असतं का? पण ते विधिलिखित होतं, कारण शेवटी त्याचं ध्येय होतं की रावणाचा वध करायचा, त्यामुळे ही सगळी पूर्वपीठिका घडली तरी. पण नंतर ते सीतेचा शोध घेता घेता आपल्याला माहिती आहे की रामलक्ष्मणांना जटायू भेटला आणि जटायूच्या तोंडी अतिशय छान गाणं एक आहे, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. तर ते गाणं आपण आत्ता ऐकूया. रामलक्ष्मणाला भेटलेल्या जटायूने रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने दक्षिणेकडे लंकेच्या दिशेने गेला असं सांगितलं आणि त्या प्रसंगाचं वर्णन करतानाचं हे गाणं आहे, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. या बाबतीत मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे की याच रामपाटकांनी भीमसेन जोशींची संतवाणी घराघरात नेऊन पोचवली आणि माझे जर स्मरणशक्ती बरोबर असेल त्याचा पहिला प्रयोग आषाढी एकादशीला झाला, मला 1971 किंवा 72. हे गायक तर भीमसेन जोशी तुम्हाला माहितीच आहे. ह्या गाण्याचे गायक पंडित राम पाठक होते. त्यांची आणखी 2 गाणी तुम्हाला माहिती असतील, उर्मिले त्रिवार बंधन तुला. त्या गीतावर आधारित म्हणजे रामायणाची खरी नायिका उर्मिला आणि तर ते उर्मिला नाटक सध्या चालू आहे आणि मी त्याचा पहिलाच प्रयोग बघितला. तुम्हाला सुद्धा खरंच उर्मिला ही काय होती, म्हणजे सतत सावली सम रामाला भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला, पण तू मात्र 14 वर्ष रामाशिवाय अयोध्येच्या राजवाड्यात काढलीस, म्हणून खरी नायिका तूच आहेस.
फाटकांबद्दल आणि रामफाटकांबद्दल आणि एक गोष्ट सांगायची. सखी बंद झाल्या तारका आता तरी येशील का, ते मूळचं गाणं भीमसेन जोशीने गायलं होतं. आणि त्यावेळेला रामभाऊ त्यांना म्हणाले होते की तुम्ही शास्त्रीय संगीताचे गायक आहात, त्याची अशी एकतरी खूण या गाण्यात ठेवा. आणि पंडितजींनी यांच्या रामफाटकांच्या शब्दाचा मान राखला. आणि नंतर त्याच गाण्याची जरीमुद्रिका मात्र बाबूजींच्या आवाजात निघाली. आणि त्या गाण्याबद्दल अनेक एक आठवण सांगितली जाते. ती त्या गाण्यासाठी 5 सुधीर एकत्र आले होते. मराठी जगतातला एका चमत्कार म्हणायला लागले. सुधीर फडके, सुधीर मोघे, बालेद वादक पण कोण सुधीर होते, तबला वादक पण सुधीर, असे 4-5 सुधीर त्या निमित्ताने एकत्र आले. आणि ते गीत आजही आपल्या तोंडावर आहे. सीतेच्या शोधासाठी जायचं तर वाटेत एक दस्यू श्रीरामांना भेटला आणि तो म्हणला, माझे दिव्यचक्षु मला सांगतायत की सीता लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात आहे आणि तू तिची सुटका तू तिला सुटका करायची असेल तर तुला तो 17 जण समुद्र पार करायला लागेल. तर त्यावेळी खरंच स्पष्ट पडलं की हा एवढा मोठा समुद्र पार करून जाणार तरी कोण. तर अशा वेळेला प्रश्न पडला की त्या प्रसंगावरचं गीत गायलं आहे ते वसंतराव देशपांडे, एरवी अतिशय आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले वसंतराव देशपांडे यांनी तरुण तो जाईल सिंधू महान असा एकच श्री हनुमान अशी हनुमंतालाही त्याच्या बलस्थानाची जाणीव करून दिली. तसंच त्याचं जन्मरहस्यसुद्धा या गीतामधल्या गरिबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ऐकूयात ते गाणं, तरुण जो जाईल सिंधू महान. त्यानंतर आपण ज्या गाण्याकडे वळणार आहोत, मला वाटतं त्या गाण्याला आपण सगळ्यांनी साथ दिली तरी चालेल. कारण अतिशय महत्त्वाचं काम, रामायणातला अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे की सेतुबंधनाचं काम चालू होतं. प्रत्येक वानराने श्रीराम असं नाव लिहून जो समुद्रात दगड टाकला की तो तरायचा. तर एक गंमत की श्रीरामाने आता आपणच आपलं नाव कसं बरं लिहायचं म्हणून संकोचाने त्यांनी नुसताच दगड तो पाण्यात टाकला आणि नुसताच दगड पाण्यात टाकला, साहजिकच तो बुडला. कारण का की त्याच्यावर श्रीरामाचं नाव होतं. तर असा हा रामनामाचा प्रभाव आणि असा हा सेतुबंधनाचा प्रसंग आपण ऐकूया. सेतू बांधणारे सागरे.
पण बहुतेक जण मनातल्या मनात म्हणत होते मला. तर ह्याच्यानंतरचं पण एक अतिशय छान गाणं आहे, त्याचा नुसता उल्लेख करूया. आपण प्रयत्नांची शर्थ करून देखील रथावर अजिंक्य आणि मायावी रावण परत कसा उभा राहतो असं वैफल्यग्रस्त रामाला वाटलं. आणि त्यावेळेचं त्याच्या मनस्थितीचं वर्णन करणारं गरिमांचं काव्य आहे आजच हा निष्फळ होती बाण. आता वेळेभावी मी ऐकणार नाही तुम्हाला, पण एक आठवण करून देते. ते पण बाबूजींचं अतिशय छान गाणं आहे. पण शेवटी श्रीरामाने पितामहास्त्राचा उपयोग करताच शेवटी रावणवध झाला आणि भूवरी रावणवध झाला असे म्हणत समस्त जन आनंदाने नाचू गाऊ लागले. गरिमांची ही रचना तसंच भैरवीतील भैरवीच आहे ना, तर त्यांच्या आणि बाबूजींच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे. तर आता आपण त्यातला थोडा भाग ऐकूया. देव हो बघा रामलीला भूवरी रावणवध झाला. क्षमस्व, मी चुकून मगाशी भैरवी म्हटलं. भैरवी पुढची आहे, त्रिवार जय जयकार. एकदम मी म्हणताना म्हणून गेले की भूवरी रावणवध झाला ही भैरवी आहे, ही भैरवी नाही आहे. तर मला नक्की राग आठवत, पण हे मला सांगतात की मारुविहार आहे म्हणून, पण आय एम नॉट शुअर. तर यानंतरचं खरं म्हणजे मला ही दोन्ही गाणी ऐकवायची होती, पण जरा वेळेच्या अभावी माझ्या अतिशय आवडीचं गाणं आहे लीनते चारुते सीते. त्याच्यात श्रीरामाने म्हणजे किती गरिमाने अतिशय सुंदर काव्य आहे. किती यत्ने मी पाहिली, मी पुन्हा पाहिली तू ते लीनते चारुते सीते. श्रीरामाने सीतेला लीनते म्हटलं, चारुते म्हटलं, शुद्धते म्हटलं नाही, पण ते मनोमन जाणत होतेच की सीता ही शुद्ध आहे. आणि त्यामुळेच जेव्हा सीतेला अग्निदिव्य करायची वेळ आली तेव्हा समोर अग्निपुरुष प्रकट झाला आणि अग्निपुरुषाने तिला सांगितलं की प्रभू तुम्ही या विशुद्ध सीतेचा निसंकोचपणे स्वीकार करा. आणि त्याच्यानंतरचं एक अतिशय तसंच खूप छान गाणं आहे लोकसाक्ष शुद्धी झाली सुता ही क्षमेची. हे गाणं आपण आता त्याचा थोडासा भाग ऐकूया.
स्वामीने निरंतर माझी सुद्धा ही क्षमेची असे म्हणणाऱ्या गीतातून आदर्श पुत्र पिता बंधू मित्र असलेल्या श्रीरामांचे एक आदर्श राजा म्हणूनच आपल्याला एक अतिशय मनोज्ञ दर्शन घडतं. ते आजच्या राजकीय परिस्थितीला पूर्णपणे छेद देणार आहे. श्रीराम जेव्हा प्रजाहीच कोटी रुपये मला ईश्वराचे असं म्हणतात ते शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार. लंका विजयानंतरच्या भैरवीने वास्तविक पाहता गीता रामायण संपायला हवं होतं, पण समस्त रामभक्तांच्या पुण्यपुण्याने 1956 साली पुरुषोत्तम किंवा अधिक मास आला आणि या महाकाव्यामध्ये 4 गीतांची भर पडली. ओठात थांबवली सशब्द आशा लाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. ओठात थांबवली सशब्द आशा लाजे डोहाळे पुरवा रघुकुल तिलका माझे. हे सिद्धेचं गीत परिणामकारक होण्याचं कारण म्हणजे माणिकबाई नेमक्या त्याच अवघडलेल्या अवस्थेत होत्या. त्याच्यानंतरचं माझं सांग लक्ष्मणा जावं कुठे गीत बाबूजींना लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घ्यायला लागलं. माणिकताईंना ही गोष्ट कळल्यावर कधी न बोलणाऱ्या माणिकताई मिश्किलपणे म्हणाल्या, योगाने का होईना वाल्मिकी रामायणातील एकपत्नी रामाला गीतरामायणात 2 सीता मिळाल्या. Thank you.
लतातील लता असणं त्यांच्या आवाजातले आणखी 5 मिनिटं चालतील का? आपण शेवटच्या गाण्याकडे येऊया. आज गीतरामायणातील सर्व वादक कलाकार तंत्रज्ञ वर्णकल्पनेची थांबे तर्क जाणे त्यांचा ते गरिमांचे शब्द खरे करत कालौघात रामचरणी विलीन झाले आहेत. त्यामुळे गीतरामायणाच्या अर्पण पत्रिकेतील गेलाचे वैकुंठी होऊ दे निस्संग, गेलाचे वैकुंठी होऊ दे निस्संग, ठेवली अभंग स्मृती मागे, स्मृतीचा आपुल्या प्राज्ञ भागवता अर्पेली कथा राघवाची, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाढणंच आपल्या हातात आहे. कारण गीतरामायण म्हणजे काव्य नव्हे अमृत संचय, म्हणूनच अवघ्या आशा श्रीराम अर्पण. आता आपण शेवटच्या गीताने या कार्यक्रमाचा शेवट करूया. कारण कालच हनुमान जयंती झाली, परवा अक्षय तृतीया आहे. म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आपल्या संस्कृतीकडे समजलेला आहे. तेव्हा परवा निदान गुंजभर तरी सोनं घ्या, आणि सोन्याचे हवासुद्धा केव्हा लाखावर जातील सांगता येत नाही. आता आपण गा बाळांनो श्रीरामायण या भैरवी गीताकडे येऊया. ज्याच्यामध्ये बाबूजींनी आदर्श गायकाची लक्षणं सांगितलेली आहेत. कारण आपल्या बंधुतुल्य मित्राचं वर्णन बाबूजींनी गरिबांनी एकदा पाखरू पंख घेऊन जन्माला येतं तसं बाबूजी गाणं घेऊन जन्माला आले असं म्हटलं होतं. आणि गीतारामायणाचं जे शेवटचं गीत आहे गा बाळांनो श्रीरामायण, मला राहून राहून असं वाटतं की त्या गीत गरिबांनी केवळ बाबूजींना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलं असावं. इतकं त्या गाण्यामध्ये आदर्श गायकाची लक्षणं सांगितलेली आहेत. स्वरात ठेवा हास्य गोडवा, योग्य तेवढे बोला भाषण, स्वरात घ्याने स्वरा मिळवणी, लयतालांचे पाळाबंधन, ही सगळी लक्षणं बाबूजी सोडून दुसऱ्या कुठल्या गायकाला लागू पडतात हे तुम्ही सांगू शकाल.
या गीतामधलं एक ओळ मी फक्त तुम्हाला ऐकवतो की बघ गदिमांची प्रतिभा किती उत्कट होती. त्यांनी म्हटलेलं आहे की अव्यनव्या अमृतसंचापेक्षा सुद्धा त्यांनी म्हटलंय की नगरी लाभता लोकप्रियता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणा करता करवतील ते तुम्हाला निमंत्रण. ते अयोध्येचे राजे आहेत, ते तुम्हाला बोलवणार नाही, ते सुमंताच्या कर्मी तुम्हाला बोलवतील. इतका बारीक विचार गदिमांसारखा प्रतिभावंत करू शकतो, मला खरोखर कौतुक वाटतं. तर आपण आता आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे वळूया. तुम्हीच हॅलो, हनुमंताचं शेवटचं गीत आहे आणि त्या गीतातनं आपल्याला रामायण ही काय चीज आहे हे आपल्याला कळेल. आणि काल राम आहे, कालच हनुमान जयंती झाल्यामुळे आपण या गीताने आपण आजच्या कार्यक्रमाचा शेवट करू. आपण जो प्रतिसाद दिला त्याला मी अक्षरशः भारावलं आणि तुमचा सेवा करायची संधी आम्हाला परत मिळेल लवकरात लवकर अशी अपेक्षा करतो. प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. हे हनुमंताचं गीत पुन्हा एकदा पंडित राम फाटक यांच्या आवाजामध्ये. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरोखरच आज आम्हाला ह्या कार्यक्रमाने पहिल्यांदाच असं सादर केलं. आम्ही सलग 10, 15, 25 गाण्यांचे कार्यक्रम केले, पण आज आमची इच्छा ही होती की इतर गायकांनी गायलेली गीतं आपल्यापर्यंत पोचावीत. तो प्रयत्न आमचा यशस्वी झाला असेल अशी आम्ही आशा करतो. मला एक विचारायचं वाटतं, हा काय गाणी लिहिण्याचा 1955-56 मोबाईलचा थोडा टेलिफोन सुद्धा तेवढ्या प्रचारात नसावे. मग हे गदिमा पुण्याला आणि बाबूजी मुंबईला गीता कशी घेऊन पाठवायची किंवा हे संगीत घेऊन कसं काढवायचं? नाही, तसं असं नव्हतं, कारण गदिमा पुण्याला राहत होते. पण काही वेळाला ते गाणं लिहायला विसरायचं. तुम्हाला पहिल्या गाण्याची कथाकाराची माहिती नसेल की बाबूजी म्हणाले मी गरिबांकडे घेतलेला, गरीब म्हणाले मला मिळालेलं नाही आहे. शेवटी इतकी वादावादी झाली की सीताराम लाडांनी त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं. मित्रा, हे देवाचं काम आहे, तसं तुला मध्ये हे करता येणार नाही. तू गाणं झाला की मला सांग, ते दार उघडील आणि मग तुला जायला माझी परवानगी असेल. अक्षरशः 7-8 मिनिटाला गरिबांनी आपण टकटक केली आणि आयत्या वेळी लिहिलेलं गीता रामायणाचं पहिलं गीत स्वयं श्रीरामप्रभू ऐकती म्हणजे प्रकाशित प्रसारित झालं. आणि त्या क्षणी गरिमा आकाशवाणीच्या स्टुडिओच्या पायऱ्यावरती निघून गेले. गाणं पुण्यावर मुंबईला पोहोचायचं नसतं. गदिमा पुण्यात होते, पण फडके यायचे किंवा गायकवाडाला आपल्या त्यांना पाठवायचे. प्रभाकर चौघांना पाठवायचे. प्रभाकर चौक आले
की गदिमा म्हणायचं आला रामाचा दूत आला, माझ्याकडून गाणं घेतल्याशिवाय काय जाणार नाही. नमस्कार. तुम्हाला दोघांना उभारताना ही कल्पना कसं सुचली की आपण हे असं तुम्हाला मगाशीच सांगायचं हे केलं होतं की बहुतेकांची कल्पना अशी आहे की गदिमा सुधीर फडके म्हणजे गिटार वाजवतो, पण त्यावेळी इतक्या गायकांचा सहभाग मिळाला आहे की आज मला वाटते पिढ्या इनामदारांचं गाणं तुम्हाला ऐकता आलं नाही. पिढ्या इनामदारांची एका गाण्याची अशी कथा सांगतात की योग्य सवयी जागा गेले बांधावा मला लंकेवर काळ कठीण आज पार्थला. तर ते युद्धाचं वातावरण कसं निर्माण करायचं म्हणून बाबूजींनी डबे डब तुडतुड काय मिळेल ते वाद्य वापरलं आणि तो युद्धाचा प्रसंग शब्दात किंवा चालीवंत लोकांच्या पुढे आणला. कारण त्यावेळेला आकाशवाणी हे एकच माध्यम लोकांपुढे होतं करमणुकीचं. पण तुम्हाला माहिती आहे की रामानंद सागरांची रामायण मालिका त्यावेळेला जसे रस्त्यावर पडायचे तसे लोक अक्षरशः रेडिओच्या सेटला हार घालायचे, उदबत्ती लावायचे आणि अतिशय श्रद्धेने गाणं गरीब मला स्वतःला आठवतं. मी 18 वर्षाचा होतो. आमच्याकडे पाय नावाचा रेडिओ जर्मन रेडिओ होता. तर माझ्या काकांमुळे आणि मला जरा थोडीशी संगीताची आवड निर्माण झाली आणि आमचं भाग्य की मला वाटतं कुठेतरी म्हटलं होतं की आमच्या पिढीची स्थिती त्यावेळेला 7 जन्माची कुंडळी म्हणूनच झालं पालखीचे भोगी अशी होती. त्याच्यामुळे काय बोलू एक महाकवी जितकं बोलावं इतकं म्हणजे कमी आहे. ह्या वितरणावर बाबूजी वितरणावर PhD केलेली आहे आणि तो प्रबंध माझ्याकडे आहे. आरती देसाई आवाज होते. एका पाटलेकरांनी दुसऱ्या पाटलेकरांचं मानलेले आभार. धन्यवाद. मला पाटलेकर म्हणून नक्कीच सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांच्याबद्दल. हे गीत रामायण सुधीर फडकेंच्या ओरिजिनल अवतार मी खूप लहानपणी मी शाळेत असताना पूर्ण कार्यक्रम ऐकला होता आणि मध्ये मध्ये आपण ही गाणी ऐकतच असतो. पण आज जे त्यांनी आपल्याला म्हणजे पुणे आकाशवाणीवर जेव्हा जो ओरिजिनल कार्यक्रम जो रेकॉर्डेड आहे त्याच्यामध्ये गाणी ऐकवली ती खूपच कौतुकास्पद आहे. म्हणजे कित्येक माणिक वर्मांचा आवाज तर आपण ओळखूच शकत नाही की हे त्यांनी म्हटलेलं गाणं किंवा वसंतराव देशपांडेंनी म्हटलेलं गाणं सुद्धा हे त्यांनी म्हटलं हा विश्वासच बसत नाही. त्या काळातला आवाज खूप वेगळा वाटतो. आपण जी गाणी वेगळी नाटकात वगैरे ऐकली ती खूप वेगळी वाटते. तर जेव्हा म्हणजे मला त्यांनी ओळख करून दिली की त्यांचं लेखन संकलन वगैरे ते त्याची प्रचिती आपल्याला लगेच मिळाली की त्यांनी त्याच्यामागे किती रिसर्च केला असेल किंवा किती त्याच्यामध्ये त्यांचे परिश्रम असतील की त्या काळातलं वेगवेगळ्या त्या गायकांनी गायलेलं ओरिजिनल आपल्याला ऐकायचं. तर त्याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छिते की इतकी कर्णमधुर गाणी आम्हाला तुम्ही ऐकवली आणि अर्थात प्रतिभाताई म्हणजे त्यांच्या अर्धांगिरी त्यांनी आपलं काम अगदी नावाप्रमाणे चोख बजावलेलं आहे. तर त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानू इच्छिते की तुमची जोडी खूप छान आहे. तुम्ही खूप छान कार्यक्रम सादर केला आणि परत एकदा सर्वांतर्फे स्वीट अँड शॉर्ट असा सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल धन्यवाद. वैशाली वाटकर विनंती करू मानधनाचं पाकिट चिमकून सरांना. वैशाली वाटकर आले ना हो घ्या. आता एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज म्हणजे गेल्या रविवारी रामनवमी आणि काल हनुमान जयंती अशा दुहेरी मुहूर्तावर मला ही जी रामसेवा करायची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी मानधन घेणं मग उचित समजत नाही. किंबहुना
मानधना इतकेच पैसे माझ्या वतीने घालून मी तुमच्या या अतिशय वृद्ध सेवा संस्थेला देऊ इच्छितो. आता त्याचा पाटील साहेबांनी स्वीकार करावा. असं काही करू नका. आणि आता आणखीन एक आहे, बाकी आपल्या पहिल्या कार्यक्रमापासून व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, फोटो काढणं, ते अपलोड करणं, त्याच्यानंतर यूट्यूबवर ठेवणं, फेसबुकवर करणं, हे सगळं काम अगदी न थकता आणि कसलीही अपेक्षा न करता करणारा एक आणि फक्त एकच आपला मनोज पद्धतीला छोटंसं हे देतोय. भाऊ तुमच्या हस्ते काय 10,000 वर्ष. मला स्वतःला रामापेक्षा हनुमानाची व्यक्तिरेखा आवडतं. अगदी कट्ट्यावर नाव फक्त होतं, पण माझ्यापेक्षा महत्त्वाचं नाव मनोजचं आहे. कारण मनोज नसतं हे सर्व व्यवस्थित एवढं झालंच नसतं. हो पुरंदर तर आहेच. हो आपला पुढचा कार्यक्रम 11 मे रोजी आहे. सादर करते श्रीनिवास नार्वेकर आहे. फक्त कार्यक्रम थोडा बदल आहे. त्याने अजून मला सांगितलं नाही. 2-3 दिवसात सांगतील ते, त्यानंतर मी आपलं उपवर राहते. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्वांनी चहा घ्यावा, चहा कॉफीचा.